मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आणि माझे सहकारी आता आपल्यासोबत आहेत। मिलिंदजी, काय तपशील मिळतात? आणखीन अपडेट अशी आहे की आता भाजपची जी आघाडी आहे ती 23 वरून वाढून हळूहळू आता 27 पर्यंत पोहोचलेली आहे आणि तू आता म्हणत होतीस तशी शिवसेनेची काही फारशी प्रगती होताना दिसत नाहीये, तशी अपेक्षितही नाही। शिवसेनेला 4 जागा इथे जरी मिळाल्या तरी ती खूप मोठी गोष्ट मानली जाईल। शिवसेना इथे लढली होती भाजपच्या पेक्षा वेगळी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिला होता, मात्र त्याच्यातही थोडीशी फूट होती, कारण राजू शेट्टी जरी शिवसेनेच्या बरोबर इकडे दिसले तरी सुद्धा सदाभाऊ खोत मात्र भाजपच्या मंचावर मुख्यमंत्र्यांच्या सभेला दिसले होते। शेकापच्या करता आणखीन एक मोठी धक्कादायक बातमी आहे, ते म्हणजे शेकापचे एक ज्येष्ठ नेते संदीप पाटील हे पराभूत झालेले आहेत। आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, आपण त्यांच्याकडनं आणखीन काही अपडेट्स घेऊयात। संदीप पाटील पराभूत झालेत, माजी नगराध्यक्ष होते मला वाटतं। हा किती मोठा धक्का आहे शेकापला? मोठा धक्का आहे, कारण त्यांच्या प्रभागामध्ये संदीप पाटील आणि भाजपचे भुजबळ यांच्या विरोधातली ती लढाई होती आणि अतिशय प्रतिष्ठेची पनवेलमधली ही निवडणूक प्रभागातली होती। त्याच्यामध्ये संदीप पाटील यांचा पराभव झालेला आहे आणि एक चांगल्या मतांनी भुजबळ हे मनोज भुजबळ ॲडव्होकेट आहेत ते निवडून आलेले आहेत। आतापर्यंतचं जे चित्र दिसतंय त्याच्यात असं दिसतंय की शहरी भागाच्या बरोबर ग्रामीण भागात सुद्धा काही ठिकाणी भाजप आता हळूहळू आघाडी घेताना दिसत आहे। काय त्याचं कारण वाटतंय? शहरी भागामध्ये भाजप हा आता आघाडीवर आहे, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आता आपण निकालामध्ये बघितला त्याच्यात सुद्धा भाजपची आघाडी आहे। काही ठिकाणी शेका पक्षाचे उमेदवार निवडून आले, पण सर्व निकाल पाहिला तर भाजप आघाडीवर आहे। शहरी भागाचा निकाल आणि एकंदरीत पनवेलकरांनी भाजपवर टाकलेला विश्वास ही त्याची एक नांदी आहे, विजयाची नांदी आहे। पण मग असं म्हणायचं की शहरी भाग पनवेल महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात समाविष्ट करून घेणं हे भाजपच्या पथ्यावर पडलं, कारण याच्याकरता सातत्यानं प्रशांत ठाकूर जे आमदार आहेत त्यांनी जोर लावला होता आणि शहरी भागातलेच लोक सुरुवातीला तयार नव्हते, उच्च न्यायालयात पण गेले होते पनवेल महानगरपालिकेत सहभागी होण्याच्या संदर्भात। नाही, आमदारांनी सातत्याने प्रयत्न केला, त्याच्यासाठी विरोध झाला, काही लोकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोकावले, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलेलं नाहीये, कारण सिडको जी आहे सिडकोतर्फे विकास होत नव्हता, म्हणून महानगरपालिका झाली तर सगळ्या योजना त्याच्यानंतर विकासाची कामं होतील म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न केले आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना यश दिलं आणि आज ती महानगरपालिका झालेली आहे आणि त्याची ही पहिली निवडणूक आज होत आहे आणि त्यांना भाजप विशेष करून आमदार प्रशांत ठाकूर यांना हे यश मिळत आहे। जे साधारण 23-24 ठिकाणी भाजप आता स्पष्ट आघाडीवर आहे, म्हणजे 27 पर्यंत आहे खरं तर त्याच्यात जास्त करून असं बोललं जात होतं की पॅनल सिस्टीममुळे अख्खं पॅनलच्या पॅनल निवडून येते, म्हणजे भाजपची 4 पॅनल आलेली सुद्धा आहेत, मात्र काही ठिकाणी भाजपचे 3 आणि 1 शेकापचा असंही काही ठिकाणी झालंय, तर हे क्रॉस वोटिंग होण्याचं काय कारण असू शकतं? माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर यांच्या पत्नींचा पराभव झालेला आहे आणि त्या वॉर्डामध्ये त्या प्रभागामध्ये 3 उमेदवार निवडून आलेले आहेत, तर हे क्रॉस वोटिंग झालेलं आहे। त्याचा आता अजून काही व्यवस्थित नाही, पण ते क्रॉस वोटिंग झाल्यामुळे ते उमेदवाराचा पराभव झालेला आहे।